शोभायात्रेमध्ये शालेय विद्यार्थी देखील सहभागी झालेले आहे. केशवानंद शाळेचे हे विद्यार्थी आपण बघू शकतो की त्यांचं एक लेझिम पथक आहे आणि ते शोभायात्रेची रंगत वाढवताना दिसत आहे. हिंदू नववर्ष पारंपरिक पद्धतीने नागपूरमध्ये साजरं होत आहे. त्या पारंपरिक पद्धतीच्या या वेशभूषेमध्ये ते नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात सहभागी झालेले आहेत. शिक्षिका परिचर्या मॅडम, किती दिवसापासून तयारी होती याची? आमची ही वर्षभरापासून तयारी चालू राहत असते. अनेक कार्यक्रम आम्ही केशवनगर माध्यमिक विद्यालय आमच्या या विद्यार्थ्यांनी सादरीकरण करत असतात. मोदींच्या उद्घाटनाला सुद्धा आमच्या शाळेचं लेझिम पथक हे 200 विद्यार्थिनींचा सहभाग झालेला होता. बिलकुल काही विद्यार्थ्यांची संवाद साधूया. काय भावना आहे, किती आनंद आहे तुम्ही लोक? खूप जास्त आनंद आहे. लेझिम खूप मस्त राहते म्हणून. किती दिवसापासून तयारी सुरू होती? खूप दिवसापासून सुरू होती. सुरुवात झाली आहे शोभायात्रेला. जोश कमी नाही होणार ना? हो. जोश कमी होईल का तुमचा? नाही, जास्त वाढेल. जोश वाढेल अजून. जसे तुमची शोभायात्रा पुढे जाईल तसं जोश आणखी वाढत जाईल. हो. किती किती आनंदी आहे तुम्ही? काय भावना आहे? खूप चांगलं वाटत आहे करून. काय शुभेच्छा देशील तू इतरांना? नवीन गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. वेगवेगळ्या ठिकाणी शोभायात्रा निघालेल्या आहे. मात्र नागपूरच्या शोभायात्रेचं देखील एक वेगळं पण आहे की नागपूरच्या शोभायात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी होतात. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.